नमस्कार मित्रांनो, 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार याची प्रतीक्षा होती. तर याचा सविस्तर जी आर आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यत्वे माहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत असा जी.आर. आहे. तर अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल याकरिता शेतकऱ्यांना विनिष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे आपत्ती प्रतिसाद विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती आणि अतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2024 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. दिनांक 22/6/2023च्या शासन निर्णयात सतत पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. दिनांक 1/1/2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने म्हणजे 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यात आली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याकरिता 2,920,57,50,000 रुपये एवढा निधी मिळालेला आहे. आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीचं अनुदान कोणकोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे. तर जालना जिल्ह्यासाठी 412,30,00,000 रुपये आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 419,48,00,000 रुपये, नांदेड जिल्ह्यासाठी 812,38,00,000 रुपये, बीड जिल्ह्यासाठी 520,94,00,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 221,81,00,000 रुपये, छत्रपती संभाजीनगर करता 234,20,00,000 रुपये. जून मध्ये झालेले नुकसान परभणी जिल्ह्यासाठी 1,08,000. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेले नुकसान बीडमध्ये 23,57,00,000 रुपये, ऑक्टोबरमध्ये झालेले नुकसान लातूरमध्ये 78,41,00,000, तसेच जूनमध्ये झालेले नुकसान लातूरमध्ये 9,79,000. तसेच परभणी जिल्ह्याकरिता 10,08,00,000 रुपये, तसेच हिंगोली जिल्ह्याकरिता 4,56,00,000 रुपये, तसेच नांदेड जिल्ह्याकरिता 70,99,000 रुपये, तसेच बीडकरिता 2,81,000 रुपये. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यामध्ये 2,83,00,000 रुपये, नागपूर जिल्ह्यामध्ये 24,48,000 रुपये, गोंदियामध्ये 26,29,00,000 रुपये, त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 10,02,00,000 रुपये, तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये 41,48,000 रुपये, तसेच गडचिरोलीमध्ये 3,27,00,000 रुपये, नागपूरमध्ये 64,41,000 रुपये, त्यानंतर चंद्रपूरमध्ये 82,41,000 रुपये, त्यानंतर वर्धा जिल्ह्यात 3,09,00,000 रुपये, त्यानंतर नाशिकमध्ये 21,82,000 रुपये, त्यानंतर धुळेमध्ये 18,75,000, त्यानंतर नंदुरबारमध्ये 41,52,000 रुपये, त्यानंतर जळगावमध्ये 5,71,00,000 रुपये, त्यानंतर अहमदनगरमध्ये 2,40,000 रुपये, त्यानंतर सातारामध्ये 10,73,000 रुपये, त्यानंतर सोलापूरमध्ये 58,01,00,000 रुपये, त्यानंतर सांगलीमध्ये 3,48,00,000 रुपये, असे एकूण 2,920,57,00,000 रुपये महाराष्ट्र राज्याकरिता अतिवृष्टी अनुदान देण्यात आलेले आहे. धन्यवाद.